नंतर लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर. विधेयकाच्या बाजूने 288 तर विरोधात 232 मतं. उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद. वक्फच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. पौराणिक काळात श्री हनुमान आणि आता आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच आदर्श. नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं विधान. महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यातील 84% कामं मार्गी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला कामांचा आढावा, तर उर्वरित कामं 1 मे पर्यंत पूर्ण करण्याचे सीएमचे निर्देश. एक राज्य एक गणवेश योजना बंद. शिक्षण विभागाकडून अध्यादेश जारी. गणवेश ठरवण्याचा अधिकार आता पुन्हा शाळा व्यवस्थापनाकडे. विदर्भात धडाडणार एकनाथ शिंदेंची तोफ. आभार दौऱ्यानिमित्तानं शिंदे आज यवतमाळमध्ये जाहीर सभा देखील घेणार. महावितरणनं केलेल्या वीज दर कपातीला महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून तात्पुरती स्थगिती. महावितरणकडून महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे याचिका. याचिकेनंतर MERCकडून तत्काळ स्टे ऑर्डर. आज संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद. पंपिंग आणि विद्युत विषयक तातडीच्या देखभाल दुरुस्ती कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार. विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा. हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी, तर उर्वरित राज्यामध्ये येलो अलर्ट. गुजरातच्या जामनगरमध्ये लढाऊ विमान कोसळलं. विमान कोसळल्यानंतर सुवर्णदा गावाजवळ लागली आग. प्लेन क्रॅशनंतर अधिकाऱ्यांकडून घटनेची पाहणी. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नव्या करांची घोषणा. भारतालाही धक्का देत लावला 26% कर. जगभरातल्या व्यापारावरती होणार मोठा परिणाम.